नमस्कार. उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. यो कॅपिटल इंग्लिशमधून असं चॅनलचं नाव आहे. तरी तुम्ही ह्या चॅनलचे कोणते कोणते व्हिडिओ पाहिले आणि तुमचं त्यावर काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आज आपण बोलणार आहोत सफलतेविषयी. सफलता कशी मिळवायची, ती कशी टिकवायची, त्यासाठी काय करावं या विषयी आज आपण बोलणार आहोत. जीवनात आल्यावर प्रत्येकाला कशा ना कशा क्षेत्रामध्ये सफलता ही हवी असते. तर त्या दृष्टिकोनातून सतत प्रयत्न करत राहणं हे गरजेचं आहे. ज्या क्षेत्रात आपल्याला सफलता पाहिजे त्या क्षेत्रामध्ये रोज एक पाऊल चाललं गेलं पाहिजे, जसं सातत्य ठेवलं पाहिजे, असं करणं गरजेचं आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सफलता मिळवायची आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला सफलता मिळू दे असं न म्हणता त्या क्षेत्रात आपल्याला सफलता मिळाली आहे असं म्हणणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं मन त्या परमात्म्याशी कनेक्ट होऊन आपण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न तसे करतो आणि आपल्याला ती सफलता काही दिवसात मिळते. हे आहे मनाची शक्ती, मनाची पावर. अशा पद्धतीने सफलतेविषयी अनेक व्हिडिओ मी पाहिले आणि त्यातून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. खूप अभ्यास करून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्या संदर्भातच आणखीन एक व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी खूप रिसर्च केलं. त्यामध्ये पैसे कसे कमवायचे, तर अनेक वेगवेगळे व्हिडिओ यामध्ये बनवले गेलेले आहेत. त्यामध्येही पैसे कमवण्यासाठी बचत करणं गरजेचं आहे आणि काम करणं गरजेचं आहे. आपल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून खूप वर्ष झाली, पण आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का आणि त्या दृष्टिकोनातून आपलं शासन कार्य करत आहे का, असं देखील प्रश्नचिन्ह आहे. तरी काही पैसे महिन्याला स्त्रियांना तसेच किसानांना देत आहेत शासन. हे योग्य करत आहे का अयोग्य करत आहे त्याविषयी काही माहीत नाही, पण आर्थिक मदत ही होत आहे. त्या दृष्टिकोनातून ज्यांना त्याच्यातून फायदा करून घेता येतोय, त्याच्यातून काहीतरी व्यवसाय उभा करून त्यामधून पैसे उपलब्ध करत आहेत. पण ज्यांचं शरीर प्रकृती ठीक नाही त्यांच्यासाठी तो त्यांना हातभार लागत आहे. अशा पद्धतीने शासन योग्य करत आहे असं मला तरी वाटतं. तरी तुम्ही कमेंट करून तुमचं काय म्हणणं आहे यावर कमेंट करून नक्की कळवावं. तरी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भार पडत आहे त्याचा, आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याविषयी तुम्ही कमेंट करून नक्की कुणाला माहीत असेल तर कळवावं. स्वदेशी वस्तू खरेदी करणं हा एक त्याच्यावर पर्याय आहे का? देशात इन्कम टॅक्स देणारे बरेचसे लोक आहेत. तसंच त्या टॅक्समधूनच हा खर्च केला जात आहे. ज्यांना जास्त इन्कम नाही त्या विषमता दूर करण्यासाठी अशा पद्धतीने सरकार कार्यवाही करत आहे, योग्य करत आहे. धान्य देत आहे महिन्याला. तर काही जण म्हणतात की हे धान्य काही दिवसांनी बंद होणार आहे, तर त्याच्याऐवजी पैसे मिळणार आहेत. तर ही व्यवस्था देखील चुकीची होईल का, बरोबर होईल? कारण आपला हा देश कृषीप्रधान देश आहे, तरी धान्य वितरण करत आहे हे योग्यच आहे. तरी ही धान्य पद्धत बंद नाही झाली पाहिजे असं मला तरी वैयक्तिक वाटतं. तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि ही चुकीची होणारी योजना बंद राहावी की चालू राहावी, चुकीची आहे की बरोबर आहे ते सिद्ध करावं असं माझं म्हणणं आहे. तरी कमेंट करून तुम्ही नक्की कळवावं तुम्ही कोणत्या पक्षात आहात, म्हणजे धान्य देणाऱ्यांच्या पक्षात
की न्याय देणाऱ्यांच्या पक्षामध्ये आहात. बरेचसे लोक म्हणतात की हे शासन हे लुळ्या पांगळ्यांना किंवा अपंगांना देखील देणगी देऊन त्यांचं भरणपोषण करत आहे. हे चुकीचं करत आहे. मग काय अशी माणसं मरू द्यायची का, असा देखील प्रश्न आहे. जन्माला घातल्यानंतर जगवणं हा परमेश्वराचा आणि तसंच आपल्या मनुष्यांचा देखील कर्तव्य आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे ते देखील कमेंटद्वारे कळवावं. आणि अशा लोकांसाठी काही व्यवसाय करता येऊ शकतात का, आणि त्याच्या संदर्भात काय करता येऊ शकतं. ज्यांचे हातपाय शरीर नीट काम देत नाही त्यांच्यासाठी त्यांनी काय करावं. तरी एवढं बोलून मी आता हा व्हिडिओ थांबवत आहे. ब्लाऊज डिझाईन्स देखील कोणत्या कोणत्या साड्यांवर कोणते कोणते कलर मॅचिंग होतात याचे देखील व्हिडिओ मी मागच्या भागात बनवले आहेत. मशीन रिपेअरिंग, तसेच ब्लाऊज डिझाईन, मेहंदी डिझाईन या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत, तरी तुम्ही ते जाऊन पाहू शकता. आरोग्याविषयी तुमच्या काही तक्रारी असतील, सर्दीमध्ये काय करावं, कोरोनाच्या वेळेस देखील लिंबूचं काय महत्त्व होतं, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्याचं देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कोणते कोणते आजार लिंबाने बरे होतात, केळी खाण्यात कोणते घटक आहेत केळीमध्ये, ज्वारी खाण्याचे फायदे, असे विविध व्हिडिओ, बहुउपयोगी व्हिडिओ बनवलेले आहेत. मुद्राशास्त्राचे महत्त्व, सूर्यनमस्कार, एकदम शॉर्टमध्ये सूर्यनमस्कारांच्या चित्राद्वारे व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे. तुम्ही त्याचा देखील लाभ घेऊ शकता. सूर्यनमस्कार हे उन्हाळ्यात केल्यामुळे उष्णता शरीराची वाढते, तसंच थंडीच्या दिवसात केल्यामुळे शरीराला ऊर्जा प्रदान करतो. त्याबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही श्वसन थंड ठेवण्यासाठी कोणतं प्राणायाम करतात ते करून तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता. त्यामध्ये जीभ अशी उपडी करून त्याने हवा व आतमध्ये ओढली केली जाते. अशा पद्धतीने ते करतात. त्यामुळे शरीर थंड राहतं आणि ही हवा नाकाने सोडावी. उन्हाळ्यात तुम्ही अशा पद्धतीने व्यायाम करू शकता. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवावं. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबावं नक्की, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. हे सगळं फ्री आहे. राधे राधे, जय श्रीकृष्ण, जय गुरुदेव, श्री गुरुदेव, धन्यवाद. भेटूयात असाच एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. गेल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं व्हिटॅमिन B12ची कमतरता असल्यावर काय करावं, किंवा विटॅमिन डी आणि त्याने कोणता त्रास होतो आणि काय खावे. तरी तुम्हाला व्हिडिओ तो कसा वाटला ते देखील कळवावं. आणि तुमचे विचार पॉझिटिव्ह करण्यासाठी काय बोलावे आणि काय बोलू नये असा देखील व्हिडिओ गेल्या भागामध्ये अपलोड केलेला आहे. तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. मोटिवेशनल व्हिडिओ देखील ह्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तरी तुम्हाला ह्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कळवावं. तरी धन्यवाद. राधे राधे, जय श्रीकृष्ण, जय गुरुदेव, श्री गुरुदेव. धन्यवाद पुन्हा एकदा. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.